12 डिसेंबर 2025 हा दिवस होता. साधारण सकाळचे 11:30 वाजले असावेत. अचानक नेहा या मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. ती कॉलेजच्या वर्गात बसलेली होती. फिजिक्सचं लेक्चर जोरात चालू होतं. अचानक ती जोरजोरात ओरडू लागली, "माझ्या पोटात खूप दुखतंय, मला लगेच हॉस्पिटलला घेऊ चला." इतकं म्हणताच ती बेशुद्ध पडली. सगळ्या वर्गातील विद्यार्थी तिच्याकडे पाहू लागले. शिक्षक धावले. स्टाफमधील इतर शिक्षकही ताबडतोब आले. तिला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली. शिक्षकांनी चिंतेने विचारलं, "आमच्या विद्यार्थिनीला नेमकं काय झालं?" डॉक्टरांनी सत्य सांगितलं. ते ऐकून शिक्षकांचं डोकं सुन्न झालं. त्यांनी ताबडतोब नेहाच्या घरी फोन केला. "तुम्ही त्वरित हॉस्पिटलमध्ये या. तुमची मुलगी तीव्र पोटदुखीमुळे ॲडमिट आहे." नेहाचे आईवडील घाबरून हॉस्पिटलमध्ये धावले. शिक्षकांनी त्यांना विचारलं, "तुम्ही मुलीवर लक्ष देत नाही का?" आईवडील म्हणाले, "आमचं पूर्ण लक्ष आहे. नेमकं काय झालं?" शिक्षक म्हणाले, "डॉक्टरांना विचारण्याची गरज नाही, मी सांगतो. तुमच्या मुलीच्या गुप्तांगातून 4 कॉन्डम काढले गेले आहेत. हे कुठून आले? ती कोणासोबत होती? काय घडलं? तुमचं लक्ष कुठे होतं?" नेहाचे आईवडील संतापाने लाल झाले. ते तिला ओरडू लागले. शिक्षकांनी त्यांना थांबवत म्हटलं, "इथे कालव करू नका. जो तमाशा करायचा असेल तो घरी जाऊन करा." असं म्हणून ते घरी गेले. घरी पोहोचताच आईवडील नेहाला सक्तीनं विचारू लागले, "हे कसं झालं? हे कॉन्डम तुझ्या शरीरात कसे आले? सगळं सांग." नेहा रडत रडत सगळी कथा सांगू लागली. मित्रांनो, ही आहे नेहाची कथा. मी तुम्हाला पूर्ण सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात नेहा राहत होती. तिच्या घरात भरपूर संपत्ती होती. आजी आजोबा श्रीमंत, वडीलही चांगले कमावते. तिला कशाचीही कमतरता नव्हती. अभ्यासाचा किंवा नोकरीचा काहीच दबाव नव्हता. लाडात वाढलेली नेहा बिनधास्त जीवन जगायची. तिची 10वी झाली. आता 11वीला तालुक्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. वडिलांनी म्हटलं, "बिनधास्त ॲडमिशन घे." आईने सावध केलं, "पोरी, कॉलेजचं आयुष्य खूप वेगळं असतं. पोरांचा नाद लागतो. तुझं वय येतंय, शरीरात बदल होतात. तुझ्या मागे पोरं लागतील. त्यांच्यापासून दूर राहा. तुझी मोठी बहीण बघ, ती सुसंस्काराने राहिली. चांगल्या घरात लग्न झालं. आता सुखी संसार चालू आहे." नेहाने आईवडिलांना विश्वास दिला. "मी कॉलेजमध्ये जाईन, पण कोणाच्या नादी लागणार नाही. चांगल्या पद्धतीने राहीन. तुम्हाला वाईट वाटेल असं काही करणार नाही." असं म्हणून ती 11वीला गेली. श्रीमंत घरची असल्याने तिला 4 चाकी गाडी आणि ड्रायव्हर मिळाला. गाडी कॉलेजसमोर उभी राहायची. नेहा कॉलेजमध्ये स्टार बनली. तिच्याकडे पैसा खूप होता. मैत्रिणी तिच्या पैशावर डोळा ठेवून तिच्यासोबत फिरू लागल्या. कॅन्टीनमध्ये जेवण, बिल भरायला लावणं हे रोजचं झालं. नेहाला पैशाची कमी नव्हती. ती हसत खिदळत बिल भरायची. 11वी ते 12वी असा काळ गेला. तेवढ्यात तिच्या कॉलेजमध्ये अजय नावाचा मुलगा अचानक ॲडमिशन घेतो. खरं तर दुसऱ्या कॉलेजमधून त्याला रेस्ट्रिकेट केलं होतं. तो तिथे गुंडगिरी करायचा, मुलींना त्रास द्यायचा, म्हणून हाकलला गेला. इथे आल्यावर त्याने 4-5 मुलांचं टोळकं बनवलं. जुन्या सवयी कायम ठेवल्या. अजयने कॉलेजमध्ये नजर फिरवली. सुंदर आणि पैसेवाली मुलगी शोधू लागला. त्याला नेहा दिसली. ती सुंदर, पांढरी, सुसंस्कारी आणि श्रीमंत. हिला फसवलं तर पैसा आणि मजा दोन्ही मिळेल असं त्याच्या मनात आलं. अजयने नेहाला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. पण नेहा संस्कारी होती. तिने ड्रायव्हरला बोलावून अजयला मार दिला. अजयचा अहंकार दुखावला. कशीही करून हिला फसवायचंच असं ठरवलं. हळूहळू त्याने प्रयत्न सुरू केले. नेहाच्या मैत्रिणी कॅन्टीनमध्ये तिचे पैसे खात आणि तिला चिडवत, "तुझा बॉयफ्रेंड नाही तर जगण्यात काय अर्थ? तुझ्या पैशाला काय फायदा?" त्या आपल्या बॉयफ्रेंडबरोबरच्या अनुभवांच्या गोष्टी सांगत. नेहाच्या शरीरातही हार्मोनल बदल होत होते. तिलाही काहीतरी वाटायचं, पण ती कंट्रोल करायची. मैत्रिणींच्या बोलण्याने नेहाने ठरवलं, आता बॉयफ्रेंड बनवायचाच. अजय वाट पाहत होता. त्याने लगेच एंट्री मारली. नेहाने अजयकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तिला वाटलं हा परफेक्ट आहे. दोघे कॉलेजच्या ग्राउंडवर, कॅन्टीनमध्ये भेटू लागले. मैत्रिणींचा ताप कमी झाला. एक दिवस अजयने सांगितलं, "मला तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील का?" नेहाला खूप छान वाटलं. त्या वयात भावना ताब्यात ठेवणं कठीण असतं. तिने अजयला गाडीत नेलं. ड्रायव्हरला जेवायला पाठवलं. दोघांनी किस केली. नंबर एक्सचेंज केला. संध्याकाळी व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू झाली. दिवसेंदिवस नातं घट्ट झालं. व्हिडिओ कॉलवर कपडे काढून दाखवणं, फोटो पाठवणं सुरू झालं. अजय नेहाचे फोटो, व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवायचा. एक दिवस नेहाने सांगितलं, "किती दिवस मोबाईलवर बोलायचं? कधी भेटायचं?" अजयला हेच हवं होतं. "रविवारी प्लॅन करू." नेहाने घरी सांगितलं की मैत्रिणीकडे जातीये. तिने आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक केली. जेवण मागवलं.
अजयला कॉन्डमचं पाकिट आणायला सांगितलं. दोघे हॉटेलमध्ये गेले. जेवण केलं. मूडमध्ये आले. अजयने गोळ्या खाल्ल्या. नशा चढली. नेहाने सांगितलं पाकिट लाव. अजयने 1 लावला. नेहाने सांगितलं 2 लाव. फाटलं तर प्रॉब्लेम होईल. घरचे स्ट्रिक्ट आहेत. अजयने 2 लावले. पण ते लार्ज साईजचे होते. ढिले बसत होते. अजयला लक्षण होतं. बेधुंद अवस्थेत 3 वेळा संबंध आले. प्रत्येक वेळी 2 कॉन्डम लावले. पण स्ट्रोक दरम्यान दोन्ही कॉन्डम आत सरकले. दोघांनाही कळलं नाही. तृप्त होऊन दोघे बाहेर पडले. 3 दिवसांनी नेहाच्या पोटात हलकी दुखापत सुरू झाली. अजयने पुन्हा बोललं. नेहाने नकार दिला. अजयने ब्लॅकमेल केलं. फोटो व्हिडिओ पाठवतो. नेहाने पैसे पाठवले. हळूहळू त्याने तिच्याकडून 18 लाख रुपये उकवले. मग त्या दिवशी लेक्चरमध्ये नेहा बेशुद्ध झाली. हॉस्पिटलमध्ये 4 कॉन्डम निघाले. सगळं उघड झालं. पोलिसात तक्रार झाली. अजयला अटक झाली. मित्रांनो, यात चूक कोणाची? नेहाची, तिच्या आईवडिलांची की अजयची? मला तर नेहाचीच चूक वाटते. अशा मुलाशी मैत्री करणंही टाळलं पाहिजे होतं. शरीर संबंध तर दूरची गोष्ट. तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये सांगा. अशा घटना घडू नयेत म्हणून ही कथा सांगितली. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.